तर ह्या बाजूला आपण जेव्हा ड्रोनमधून मिरची पाहिली तर इकडची मिरची पूर्ण पिवळी आणि पातळ दिसते आणि इकडची मिरची पूर्ण काळोखीबाज दिसते. आपण ड्रोनमधून पण पाहिलं ही मिरची अतिशय काय सुंदर आहे आणि इकडची मिरची पूर्णपणे बोकडलेली आहे. बरोबर आहे. ओके, पण वैदिक वरही करताना त्यांनी 100% नाही वापरले. हे बघा, हे दोघांमधला फरक तुम्हाला लगेच इथं बघायला मिळतो, बरोबर का नाही. म्हणजे ह्या दोघांमध्ये फरक काय आहे की याचं पान बोकडलेलं आहे पूर्ण आणि याचं पान एकदम सपाट आहे, स्ट्रेट आहे. हीट आहे 43-44चं टेम्परेचर. मला सांगा अशा टेम्परेचरमध्ये ही मिरची शोभते? ही नाही शोभत. व्हरायटी एकच आहे, व्हरायटी सेम पूर्ण व्हरायटी एकच आहे. नाही हो, नाही हो, ही व्हरायटी वेगळी आहे. नाही सेम आहे, ही बोकडा व्हरायटी आहे. हा, ते आता बघा शेवटचा तोडा आहे म्हणून शेवटचं असं नाही हो, ही मिरची सुरू झाली असं वाटतंय. हा, LSQ पासून पुन्हा सेटिंग चांगली झाली सर. आता म्हणजे एकंदरीत केमिकलचा प्लॉट आणि हा प्लॉट मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ही इकडचं ते अपेक्षित होतं तुम्हाला बोकडलेलं, ते अपेक्षित होतं. तेच बघत आले आज टेम्परेचरला जाणार बागास माहित आहे ना. आम्ही आजपर्यंत तेच बघत आले. हा, चमक काय मिरचीची? मला वाटतं ही कुठून लाल रंग तयार करा. डेट हा, हे काय प्रकार आहे? कंपनी सर, त्या मिरचीच्या कंपनीने सुद्धा परेशान झालेत ते लोक. काय एवढी मिरची आम्ही बी बघितली नाही त्यांचं. एवढी मिरची? कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे. याचा देठ पहा इथे आकसलेला आहे, बरोबर आहे. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे याचा देठ इथं बारीक आहे इथे आणि याचा देठ इथं लांब आहे. म्हणजे याचा देठा सुद्धा स्टोरेज आहे. ही मिरची इथे शेंड्याला वाकडी झालेली, ही शेंडी शेंड्याला सरळ आहे. ही एकदम भरीव आहे, ही चपटी झालेली आहे, म्हणजे आताच पोचट होऊन गेलेली आहे. उडाली किती वर? हा, आता याला वाकू आपण. हा, अरे एवढे वाकवल्यावर वाकती मुडली. आहे फरक आहे. हा, म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. हे बघा, हे काहीच नाही. 42 डिग्री तापमानाचा सुद्धा याला काही फरक पडणार. म्हणजे 42 डिग्री मी सुद्धा याचा कडकपणा चमक टिकून आहे. या दाण्यांची क्वालिटी पहा, ह्या दाण्यांची क्वालिटी पहा. हे दाणे कसे सफेद एकदम, हे दाणे कसे तांबूस आहे आणि चपटे हातात आहे का नाही कळत पण नाही. हे दाणे हातामध्ये जाणवता. तुम्ही जर असं वरती केलं तर हे दाणे बघ लगेच खाली पडले. हे दाणे खाली पडत सुद्धा नाही बघ, त्याला वजनच नाही, तर खाली कसे पडतील? यातला एक दाणा माझ्या हातात नाही राहिला, सगळे खाली पडले माझे. म्हणजे तिथे तारीच्या वर काय गेले, झाडं गेले, म्हणजे तारीच्या सगळे खाली आहे. सगळे दिसतात सर, इथे बांबू सगळे दिसतात. तिकडचे बांबू, इकडचे बांबू सगळे दिसतात. तिकडचे बांबू मात्र जे उंच आहे तेवढेच दिसतात. सगळे जाते. कैच्या बिच्या काही दिसत नाही. तिकडे कैच्या मारलेलं आहे, बरोबर ना. त्या कैच्या दिसत का गायब झाल्या. तिकडच्या कैच्या सगळ्या वर आहे. म्हणजे हा एक मोठा फरक आहे. म्हणजे हा इथून रस्ता हायवे चाललाय, हायवे चाललेला. इकडून 60 फूट तिकडून 60 फूट. म्हणजे हा पूर्ण शेतच जाते. जमीन आता कामात येणार नाही, म्हणून ते खर्च करत नाही. खर्च आता त्यांनी म्हणून त्यांनी शिलाजीत आणि SSM टाकला. अरे दरवेळेस येत असतो जर आता या विषयात
प्रथमतः माफी मागतो सर. सगळे तुमच्यासाठी वाट बघतात, तुम्हाला माझ्यासाठी वाट बघायला लागेल. म्हटलं दरवेळेस राम सर गाडीतून खाली उतरताय, यावेळेस कोण उतरणार? हा खरा दिवस पाहिजे. हो सर. का तर सगळे रामसरांची वाट बघतात, म्हणजे आज मी रामसरांना वाट बघायला लावली. म्हणजे सगळ्यात मोठी चूक झाली. बस हे चूक नाही, हे योग आहे तुमचे आणि तुमचं प्रेम आहे ते. हो सर. तुमच्या प्रेम तर प्रेमाने आहे. बांधून ठेवलं म्हणजे ते. आम्ही आतुरतेनं वाट बघत होतो, हा दिवस कधी कधी आहे. आहे? तो आज उगवला. काय या. आज उगवला. या. थोडस धीर धरावं लागतंय, बर, ह्याच्यामध्ये धीर धरावं लागतंय. बरोबर आहे ना. तर पहिली खरेदी आमची लाख रुपयाची झाली. बर, प्रतीक सरला शेतावर बोलावलं. हा हा, पाटील लय पैसे टाकून दिल्या तुम्ही, बर, तुला घाबरायचं नाही सर. विश्वास आहे तेवढा. विश्वास आहे. यावर्षी नाही, पुढल्या वर्षी काढायचं म्हणजे काढायचं, सोडायचं नाही. बर बर, एकदा जर हिंमत केली तर मागे हटायचं नाही. त्या वर्षी आपल्याला 13 क्विंटल माल निघाला समजा एकरी. बर, बरोबर. हा, काय एकरी 13 क्विंटल निघाला. दुसऱ्या वर्षी अजून डेअरिंग केली सर, वापस आपण दुसऱ्या वर्षी डेअरिंग करून एकरी यंदा पण अर्ध केलं. यंदा पण अर्धा केलं. क्षेत्रफळ अर्ध क्षेत्रफळ केलं. अर्धा- अर्ध नाही केलं सर. क्षेत्रफळ अर्धा केलं. मला 2-3 वर्ष तर हे जमीन पिकलीच नाही, नुसतीच शिवाड. बर बर, मग आता म्हणजे माझ्या क्वालिटीला असा माल भेटतो सर, मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा आपल्याला 10 रुपये उंचा माल भेटतो. रेट भेटतो. रेट भेटते. रेट आणि भेटतो. माल बी माल बी क्वालिटीचा. हा प्लॉट तुम्ही सोबत लावलाय का वेगवेगळा लावला? सोबत लावलाय. सोबत काय बात एकाच करता? तारखेला. एकदा व्हरायटी एकच आहे. Variety. व्हरायटी एकच. काकडी पण पाहिली तुम्ही, किती तोडे केले काकडीचे? काकडी त्याच्यामध्ये म्हणजे मी आज जवळपास 1 महिना झाला सर, रोज तोडतो. रोज 30 तोडे. हे इथं अर्धा एकर काकडी आहे सर. बर बर, हे अर्ध्या एकर मध्ये 2.5 महिने झालं तोडतो मी. जवळपास 3.5 लाख रुपयाची काकडी तोडली त्याच्यात. की इकडे माणूस दिसत नाही, तुम्हाला मी म्हणलं बेडवर उभे राहा. हो. बरोबर आहे. आणि तिकडे माणूस सहज दिसतो. दिसतं. म्हणजे हाईटला कमी आहे, फुटवे कमी आहे, पानं कोकडलेले, मिरच्यांची संख्या कमी आहे. गुंठ्यावर गहू पिकवले सर. बर 30 गुंठ्यामध्ये टोटली SSM वापरून पूर्ण आपण गहू काढले. बर, ते मी 7,000 रुपये क्विंटल गहू विकले सर. 7,000 रुपये क्विंटल. 70 रुपये किलो. 70 रुपये किलो. आता माझ्याकडे मिरची आहे सर थोडी बहुत, ह्याच्यात लाल तोडलेली. हा हा, 300 रुपये किलोनं मागतात त्याला. 300 रुपये. ही मार्केट आता 200 रुपये किलो आहे बाकी मिरच्याला. 150 ते 200 रुपये आहे. आपण 300 रुपयानं डिमांड आहे, मला पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी बिझनेस म्हणून शेती करतो, पारंपरिक नाही. मी शेती बिझनेस म्हणून 5 रुपये टाकायचे आणि 50 रुपये काढायचे. काढायचे. नाही तर मग काहीच टाकायचे नाही, 2 रुपये घ्यायचे. ह्याचं जवळपास सर 3 टनच्या वर निघालं. इकडचा हो. आणि तिकडचा तिकडचा 2 टन निघाला. ते क्षेत्र किती आहे? सेम आहे Same सर क्षेत्र. सेम क्षेत्र आहे. याचा 3 टन, त्याचा 2 टन. आता याच्या पुढे याचा किती याच्या निघेल? पुढे 2 टन निघालं. ह्याच्या आणि ते संपला. पुढे आता अजून जास्त निघतो. 2 पहिल्यापेक्षा जास्त पाटील मला. मला तर आधी पहिल्यापेक्षा जास्त. शिराजी दिल्यामुळे ना. शिलाजीतचा treatment केला. शिलाची टॉपची treatment दिली. ट्रीटमेंट दिलेली आहे. शिलाजीत केली, परत एकदा मन खचला. अरे एवढा खर्च केलो मी, जवळपास एक म्हणलंय अरे एवढा खर्च केला, येडा झालाच काय. दुसऱ्या म्हणते घाबरायचं नाही, काढून देईल. SCT वैदिक आहे, सिटी वैदिक आहे, घाबरायचंच नाही. तर हे 15 दिवसात जादू चालू तयार झाली. आता कसं वाटतंय? एकदम शांत. एकदम. ते दुसरं मन काय म्हणते? काहीच नाही, शांत झालं. शांत बसलं. शांत बसलं. आणि सगळ्या शेतकऱ्याला मी आवर्जून सांगेल की बिलकुल तुम्ही SCT वैदिक 100% वापरा. 100% वापरल्याच्या नंतर तर जादू होईल, जादू. फक्त विश्वास ठेवा, थोडंसं धीर धरा. म्हणजे शेतकरी दरवेळेस स्वागत करतो, यावेळेस राम सरांनी स्वागत केलं आहे शेतकऱ्याचं. मी तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहिलो.
तुमचं म्हणणं एकच असतं की शेतकरी प्रामाणिक राहायला पाहिजे, बस इमानदारीनं पिकवा आणि इमानदारीनं विका, विष नका खाऊ घडू बस. बस ही खूप आवडते सर मला. हा माल बघा आणि हा माल बघा, हा आत्ताच सुकलेला दिसतोय. हो ना सर. आत्ताच सुकलेला वाटतोय हा. एक आणि लहान मोठा आहे लहान हा, मोठा. एक सारखा आहे. कोणी म्हणेल का हा एका शेतातला माल आहे? चमक पण त्याची एकाच शेतातला माल कोणी बोलेल का? म्हणणार नाही ना असं. तुम्ही काय व्हिडिओ वगैरे बघता का टीव्हीवर सगळे? बघता की तुम्हाला रोज बघताय. म्हणजे तुम्हाला खरंच नमस्कार. कारण माती आणि आई हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे आणि दोघे जर तृप्त राहिल्या तर घरामध्ये सुख आणि आनंद राहतो. दोघींचे आशीर्वाद पाहिजे. आता तुमचं जसं मार्गदर्शन राहिलं की नाही मग वाट सापडत जाते. मार्गदर्शन लय गरजेचं आहे ना सर. खरंय खरंय खरंय. आणि मार्गदर्शन आणि जे करतो आपण त्याला यश महत्वाचं आहे. शेतकरी मित्र नमस्कार. आत्ता आपण धर्माबाद या तालुक्याच्या ठिकाणी आहोत आपण, बरोबर आहे ना? समोर हा जो हायवे दिसतोय हा निजामाबाद धर्माबाद हायवे. आपण बघतोय की माझ्या ह्या बाजूला अशी पूर्ण बोकडलेली मिरची आहे, दिसते सगळ्यांना, आणि ह्या बाजूला पूर्णपणे निरोगी मिरची आहे. हे दोन प्लॉट आहे आणि खरं तर ज्याचे मालक इथे नाही आहे पण पालक इथे आहे, बरोबर आहे. तर ह्या बाजूला आपण जेव्हा ड्रोनमधून मिरची पाहिली तर इकडची मिरची पूर्ण पिवळी आणि पातळ दिसते आणि इकडची मिरची पूर्ण काळोखीबाज दिसते. आपण ड्रोनमधून पण पाहिलं ही मिरची अतिशय काय सुंदर आहे आणि इकडची मिरची पूर्णपणे बोकडलेली आहे, बरोबर आहे. तर ह्या मिरचीचं जे सौंदर्य आहे ते खरोखर पाहण्यासारखं आहे. तर हाईट आपण तिची बघतोय तर आत्ता माझ्या म्हणजे 5 फूट 4 4.5 5 फुटापर्यंत गेलेली. हे त्यांचे मार्गदर्शक आहेत हे, आणि सचिन सर आणि सादिक सर, आणि हे त्यांचे मित्र आहेत. तर सर हे प्लॉट कोणाचा आहे? नागनाथ पाटील बाळापूर. अच्छा, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि त्यांनी हे मिरच्या लावल्या कधी आहे? हे डिसेंबरच्या ending. सोबत लावलंय? एंडिंग सोबतच आहे प्लॉट. हा. इकडून आपला इथून या बाळीपासून इकडे पूर्ण वैदिक वरत आहे इथून इकडे वैदिक आहे. आणि इकडून इकडे केमिकल ओके, पण वैदिकवरही करताना त्यांनी 100% नाही नाही वापरलं. केले. त्यांनी वैदिक वर म्हणजे RNPH नाही भरला, हा. SSM प्लस कृषी बरोबर. म्हणजे SSM किती टाकलं त्यांनी? किती क्षेत्र आहे सगळं? आता हे 1 एकर आहे. 2 इकडचं. बॅग. अच्छा, 2 बॅग. जे हिरवगार दिसतंय ड्रोन मधून हा. ते काय आहे? वैदिकचा SSM आणि वैदिक कृषी अमृत आहे आणि इकडे त्यांचा रासायनिकचा रेग्युलर आहे. तर हे जे पीक आहे हे लगेच इथं स्वतःच सांगते ओरडून, हे बघा, बरोबर आहे ना? हे बघा, हे दोघांमधला फरक तुम्हाला लगेच इथं बघायला मिळतो, बरोबर का नाही? म्हणजे ह्या दोघांमध्ये फरक काय आहे की याचं पान बोकडलेलं आहे पूर्ण आणि याचं पान एकदम सपाट आहे, स्ट्रेट आहे. तर याच्यामध्ये थोडंफार प्रमाण आहे, पण त्यांनी बेसल डोसमध्ये RNPH अजून घेतलेलं नव्हतं, मग त्यांनी SSM घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट काय केलेली आहे सर? आता 8 दिवसाखाली आपले शिलाची ट्रीटमेंट झालेली आहे. कुठली? LSQ LSQ ची. म्हणजे LSQ ट्रीटमेंट इकडं झालेली आहे. झालेली आहे. तर आपण मगाशी ड्रोन मधून पाहिलं की मिरच्या किती सुंदर प्रमाणे आणि किती मस्त प्रमाणे लागलेले आहे. झाडांची हाईट, ग्रोथ, फुटव्यांची संख्या, त्याच्याबरोबर माल, हा जो लाग आहे, बरोबर आहे ना, हा आपल्याला सगळं बघायला मिळतो. सटिंग आणि त्याचबरोबर आता फ्लावरिंग एवढी जबरदस्त आहे भरपूर आहे. का कळी माल सोबत चालू आहे. हीट आहे 43-44चं टेम्परेचर आहे. मला सांगा अशा टेम्परेचरमध्ये ही मिरची शोभते? ही नाही शोभत. मग ही मिरची तुम्हाला अपेक्षित होती की अशी येऊ शकते बुवा? नाही. सरीचा लास्टचा तोडा होता आता. काय बात करता? हा, म्हणजे आता डिसेंबर पासून चालायले. ही हा, लास्टचा तोडा होता. सरांना म्हणलं एक शिलाजीत मारून घ्या आता. नोव्हेंबरची लागवड आहे. बर. म्हणजे डिसेंबरच्या स्टार्टिंग पासून याला चालू झालेलं बर. आहे. डिसेंबर मध्ये बेसल डोस भरलेला आहे. बर, आणि बर, बर. बेसल डोस पण ही एकच व्हरायटी एकच आहे? व्हरायटी सेम पूर्ण. व्हरायटी एकच आहे? Same, नाही हो, same, सगळं same. same. नाही हो, ही व्हरायटी वेगळी आहे. नाही सेम आहे. ही बोकडा व्हरायटी आहे. हा, हो, व्हायरस व्हरायटी, हिचं नावच व्हायरस व्हरायटी आहे. हा, म्हणजे थोडाफार प्रमाणात इकडे पण आलंय, परंतु त्यांनी मिरचीला काही इफेक्ट झालेला मिरचीला नाहीये. नाही, तुम्हाला ह्या ताशी नाही सर, पेक्षा या ताशी चांगली दिसते. केमिकल याचा शेजारी आहे ना? त्याच्यावरचा स्प्रे याच्यावर थोडा थोडा यायला. हा, आतमध्ये नाही आहे. सुंदर बघायला भेटेल. मध्ये एकदम सुंदर बघायला. चला आपण तिकडे बघूया. या.
तुम्ही या दोघांमधला फरक स्पष्ट करू शकतो तुम्हाला की इकडं पूर्ण केमिकल आहे आणि इकडं वैदिक वापरलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे हा इकडचा असा प्लॉट आहे आणि इकडचा हा असा प्लॉट आहे. ठीक आहे. आता आपण जर मागे सरकलो, आता इकडे थोडंफार केमिकल उडालं आहे म्हणून ह्या गल्लीमध्ये ती म्हणते थोडासा इफेक्ट आहे. इकडं पाहिलं तर सगळं बोकडलेलं आहे. ठीक आहे. हे जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा वातावरणामध्ये आमच्याकडे अशी अशी मिरची येते, बरोबर आहे. आज ते हे मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये बरोबर आहे ना. आज या एप्रिलची पद्धतीची तारीख आहे, एप्रिलची आज 20 तारीख. म्हणजे मेच आहे ना रे आता. हे घामाच्या धारा बघा ना तुम्ही, हा आहे की नाही. एवढ्या घामाच्या धारा आहे, 43 डिग्री तापमान. बरोबर बरोबर. आता आपण जे बघतोय की एवढं निरोगी झाड आणि एवढं फळ, आणि त्यात तरी बेसल डोस मध्ये RMPS घेतलेलं नाही, SSM घेतलेलं आणि आहे. बेसल डोस पण डिसेंबरला झालेला आहे. एकच झालेलं आहे. एकच झालेला आहे. त्याच्यानंतर बेसल डोसच नाही. त्यावेळेस 15 पोते कृषी अमृत हा. आणि 2-2 एक एकरला. SSM. एक 2-2-1-1. एक बस ते जर 4-4-2-2 असं तर त्याचा डबल रिझल्ट परत LSQ केली आता तुम्ही. LSQ आता 8 दिवसाखाली केले. ते आता बघा शेवटचा तोडा आहे म्हणून. शेवटचं थोडं. असं नाही हो, ही मिरची सुरू झाली असं वाटतंय. हा LSQ पासून पुन्हा सेटिंग चांगली झाली सर. अजून आणि अजूनही इथं तर जाऊ दे. हे सुरुवात अजून हा? हे सेटिंग होतच चालली. हे बघा ना, हे खाली माल, खालून पण माल लागलाय परत डबल. आणि फुलाचा भार जसं काही आज फुलाचा बहार झालाय. आता चालू झालाय. हे बघा ना, हे फुलं बघा ना तुम्ही. हा बहार पाहिल्यावर असं वाटतं की आत्ताच कळी लागली सगळी. हा, म्हणजे हा माल आता चालू झाला असं वाटतं. हा. म्हणजे एकंदरीत केमिकलचा प्लॉट आणि हा प्लॉट मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तिकडे सर मालच नाही. हा? केमिकलला मालच नाही. बंदच आहे ते प्लॉट. असा जर माल जर पिकला तर काय वाटतं शेतकरीचं का हो? नाही सर, विश्वास बसेनासारखं झालं. कारण आम्हाला अपेक्षितच नव्हतं हे या पद्धतीचं बघायला भेटेल. ही इकडचं ते अपेक्षित होतं तुम्हाला बोकडलेलं, हा, ते अपेक्षित होतं. हा? नाही, तेच बघत आले टेम्परेचरला आजपर्यंत. जाणार बागास माहित आहे ना. आम्ही आजपर्यंत तेच बघत आले. मग असं काय केलं केमिकलवरती अर्धा? नाही, हे बघायचं आता बघायचं सर, होते आता 2 करून. की याच्यामध्ये आणि याच्यामधला काय फरक आहे? ही यातली मिरची हा सर. एवढी लाल रंग बघा ना, चमक बघा. तिकडे ह्याच्या मिरचीची चमक किती आहे सर? जबरदस्त दिसतं. हा, चमक काय मिरचीची? मला वाटतं ही कुठून लाल रंग तयार करा. काय या मार्केटला दुरून दुरून मिरची येते इथे. धर्माबाद सर फेमस आहे Famous आहे लाल मिरची, लाल मिरचीसाठी. मिरचीसाठी. अशा लाल मिरची तालुक्यात famous आहे. फेमस आहे अच्छा. लाल मिरचीसाठी. इथून 100-150 किलोमीटर पासून मिरचीसाठी लोक येतात इथे. येतात. न्यायला येतात. न्यायल्यासाठी. हा. मिरचीचं लय मोठं, खूप मोठं खूप मार्केट मोठं मार्केट, सगळ्यात मोठं मार्केट मिरचीचं इथे लाल जिल्हा नांदेड. जिल्हा नांदेड, धर्माबाद. तेलंगणा बॉर्डर. धर्माबाद तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये त्याची ओळख आहे लाल मिरचीसाठी. बर बर बर. विशेषतः. आता आम्ही आपल्या सरांना सांगितलंय, मोहित सरांना, की तिकडनं लाल मिरची आणा. हे काय आहे? हा, ही मिरची मला हातात पकडता येईना. देठ हा, हे काय प्रकार आहे? त्याचा कंपनी सर, ठीक आहे. त्या मिरचीच्या कंपनीनं सुद्धा परेशान झालेत ते लोक. काय की हे एवढी मिरची आम्ही बी बघितली नाही त्यांचं. एवढी मिरची? कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत कंपनीचे त्यांचं प्रतिनिधी म्हणणं आहेत. आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, म्हणणं असं आहे की व्हेरायटी या पद्धतीनं आली एवढी होतच नाही. होत नाही आणि आली नाही आतापर्यंत, एवढी मिरची येत असं नाही. त्यांचं म्हणणं आहे सर, कोणाचं? कंपनीचं? कंपनीवाल्याच्या प्रतिनिधी. सर मला सांगा, आता हे पानं एवढे निरोगी आहे, हे फळ एवढं निरोगी आहे, हे 2 मिरची हातात घेतली मी, बरोबर आहे. आणि ह्याचं बघा, याचा देठ पहा तेवढा. म्हणजे तुमचं पान जर वाकडं झालं, बघा ही मिरचीची क्वालिटी पहा, बरोबर आहे. पान जर वाकडं झालं तर तुमचं फळसुद्धा काय होतं? वाकडं होतं, बरोबर आहे ना. ही मिरची जी आहे आणि ही मिरची, ह्या मिरचीमध्ये आणि ह्या मिरचीमध्ये फरक काय आहे? ही मिरची काय आहे? तेजदार आहे. बरोबर ना. ही तेजदार आहे, चमक आहे आणि गोंडोळी आहे. त्याच्यानंतर ही मिरचीचा तुम्ही देठ पहा, याचा देठ पहा इथे आकसलेला आहे, बरोबर आहे. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे याचा देठ इथं बारीक आहे इथे, आणि याचा देठ इथं लांब आहे, म्हणजे याचा देठा सुद्धा स्टोरेज आहे. ही मिरची इथे शेंड्याला वाकडी झालेली, ही शेंडी शेंड्याला सरळ आहे. ही एकदम भरीव आहे, ही चपटी झालेली आहे, म्हणजे आताच पोचट होऊन गेलेली आहे. सर त्याला मोडून सुद्धा पहा, मग त्याचा आवाज लगेच बघा. मोडूया ना आपण. हे बघा, त्याचा ही आवाज पोचट आहे बघा. बघा, ही पूर्ण पोचट आहे, याच्यामध्ये बीच नाही आहे बघा, याच्यामध्ये काहीच केमिकलची नाही. सर मोडताना आवाज पण येणार. त्याचा हे बघा ना, ही बा मोडायची काय करायची, इकडे बा
तिला मोडणार पण नाही ते. तिला मोडा हिला मोडा ना तुम्ही तिला. तिला मोडला की लगेच आवाज अरे येतो. वाकत नाही ती, मला तिला मोडावं लागेल. त्या ठिकाणी आवाज आहे. उडाली किती वर. हा आता याला वाकू आपण. हा अरे. जागेवर एवढे वाकवल्यावर वाकती मुडली. आणि आता दोघी आपण थोडं पोस्टमॉर्टम करू. त्याच्यामध्ये काय आहे, पाणी. हिला हिला बघा, घर आहे. हे बघा तिच्यामध्ये पूर्ण काय आहे, दाणे भरलेले आहेत. बरोबर आहे. आता हिला आपण नखानी उभं करू. आपण इकडची वैदिक वैदिकची, बरोबर आहे ना, दिसते. आता तुम्हाला ही चिरून दाखव. आता ही कशी चिरावी हाच मुद्दा आहे, तरी पण आपण प्रयत्न करू. नाही ते. हां नख लावून आपण ती दाबली. त्याच्यामध्ये बी किती आहे पहा, जे आहे ते पण आता गळायचं, गळू का काय असं म्हणतो. हे बघा किती फरक आहे. बघा आहे फरक आहे. हां म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. अरे बापरे, याचा झटका बसतोय. हे एकदम सॉफ्ट आहे बघा. घ्या वाज घ्या, हे घ्या. टीमध्ये झटका बसतोय बघा. एवढ्या बारकाईने तुम्ही कधी अभ्यास केला असेल का. म्हणजे नुसतं दिसायला झाड नाही आहे, माल पण तसाच आहे. आणि आज आपण जर बघितलं अशा प्रकारची क्वालिटी जर पिकली तर शेतकरी गरीब राहील का. शेतकरी म्हणतोय शेवटचा आहे, झाड म्हणतोय पहिला आहे. थोडा हो. त्या मिरचीला मार्केटमध्ये आता जवळजवळ 40 ते 45 रुपये प्रति किलोला रेट आहे. बस म्हणजे ह्या मिरचीला केमिकल. हां आणि ह्या मिरची 55 रुपये किलो आज मार्केटमध्ये चालू 10 रुपये एक्स्ट्रा चालू आहे. चालू आहे. साल किती जाड आहे पाय बघा. साल डायरेक्ट याचं टोमॅटोसारखं जाड आहे. आणि याचं सालच नाही बघा, पातळ नुसतं काय. हे बघा हे काहीच नाही. 40 डिग्री तापमानाचा सुद्धा याला काही फरक पडणार नाही. हां म्हणजे 42 डिग्री मी सुद्धा याचा कडकपणा आणि चमक टिकून आहे. चमकपणा. याच्यामध्ये काहीच नाही राहिलं बघा. हे बघा दाबलं की वाकून जाते, हे दाबलं ती पुन्हा सरळ होतं. एवढा फरक आहे, बरोबर ना. हे वाकूनच राहतं, पण हे तुम्ही वाकू नाही शकत. आणि वाकलं तर ते तुटत आहे. बघा किती वाकलं मी. हे वाकवलं एवढं, तुम्ही वाकवा सरळ होते. हे वाकवा, याचा फाना सरळ नाही होत परत. राईट. म्हणजे आपल्याला नुसतं मालाचं महत्त्व नाही आहे, तर याची जी मार्केटमध्ये टिकवण क्षमता आहे तिचं पण काय आहे, फार महत्त्व आहे. त्याचा खालचा मधला हे बघा किती जाड आहे. हां हे ज्याला बीज आलेले ते दांडा किती जाड आहे बघा. त्या दोन मिरचीचा वजन आणि ह्या दोन मिरचीचा वजन जर केलं तर त्याच्यात सुद्धा फरक. या मिरची एका मिरचीचं वजन करण्यासाठी तिकडच्या आपल्याला दोन कमीत मिरची कमी घ्यावं. नाही 3-4 मिरची. 3-4 मिरची. आता बघा ह्याचं बी बघा, याला मध्ये काहीच नाही आहे. हे याला बियाला काहीच नाही आहे. राईट, बरोबर आहे. आता ह्या मिरचीचे हे दाणे बघा, ह्या दाण्यांची क्वालिटी पहा, ह्या दाण्यांची क्वालिटी पहा. हे दाणे कसे सफेद आहे एकदम, हे दाणे कसे तांबूस आहे. आणि चपटे हातात आहे का नाही कळत पण नाही. हे दाणे हातामध्ये जाणवता, बरोबर आहे ना. जाड आहे. म्हणजे एवढा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला क्वालिटी काय असते हे कळून जाते. तुम्ही जर असं वरती केलं तर हे दाणे लगेच खाली पडले. हे दाणे खाली पडत सुद्धा नाही बघ, त्याला वजनच नाही, तर खाली कसे पडतील. त्याला वजन यातला एक दाणा माझ्या हातात नाही राहिला, सगळे खाली पडले माझे. मग आता हे ओले दाणे आहे का नाही, आहे ना. हे ओले दाणे आणि हे हाताला चिटकायला पाहिजे की नाही. हां हे बघा, हे दाणे पडून गेले खाली, हे बघा. आणि हा दाणे मात्र अजूनही हाताला चिटकलेला आहे. म्हणजे हे दाणे जड आहे, जड आहे. म्हणजेच मिरचीला काय आहे, वजन आहे. वजन आहे. आणि सगळ्यात मोठं जी ताकद आहे ती बियामध्येच असते. मिरचीच्या पावडरमध्ये जी ताकद असते, तिखटपणा, तो काय असतो बिया. सालीमध्ये नसतो. त्याची साल पण भारी आहे. थोडक्यात अशा प्रकारे जर माल पिकला तर शेतकऱ्याचे काय होतात, पैसे. पूर्ण इकडचे प्लॉट व्हायरसनं चालले. बरोबर आता आहे. मिरची इथं पिकतच नाही जास्त. आता या मार्केटमध्ये मिरची जवळजवळ संपत संपत आहे. आहे. आमच्याकडे येणार मिरची तर बाहेरची. बाहेरून इथं यायले मार्केट आणि- तुमचं हा. आणि मिरची बाहेरची. तेलंगणाची. चांगलं आहे बोल. हां म्हणजे असं काहीसा प्रकार झालेला आहे. आमच्याकडे सध्याला या महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये मिरची लागतच नाही. बरं. झाडाला फूल टिकत नाही हां किंवा मिरची लागत नाही. आता आपण केमिकलमध्ये आलो, तो समोर वैदिकवरचा. मला हे सांगा की त्या प्लॉटवरती आपल्याला यांना दिसत नव्हतं, हा. त्यांना 2 झाडांच्या मधून पाहावं लागत होतं. हां पंकज, येस सर. तुम्हाला तिथे उभं राहायला 2 झाडांच्या मधून गॅप शूटिंग काढावं लागली. इथे
इथे मोकळं आहे सगळं. सगळं मोकळं आहे. म्हणजे तिथे तारीच्या वर काय गेले, झाडं गेले, म्हणजे तारीच्या सगळे खाली आहे. सगळे दिसतात सर. इथे बांबू सगळे दिसतात, तिकडचे बांबू, इकडचे बांबू सगळे दिसतात. तिकडचे बांबू मात्र जे उंच आहे तेवढेच दिसतात. सगळे जाते. कैच्या बिच्या काही दिसत नाही. तिकडे कैच्या मारलेलं आहे बरोबर ना, त्या कैच्या दिसत का गायब झाल्या. तिकडच्या कैच्या सगळ्या वर आहे. म्हणजे हा एक मोठा फरक आहे. दुसरी गोष्ट, इकडे सरसकट झाडं बोकडलेले आणि एखादं अर्ध चांगलं आहे. तिकडे सरसकट चांगले, एखादं अर्ध बोकडलेलं. म्हणजे हा जमीन आसमानाचा काय झाला. आता मग याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा. मालामध्ये बघा ना सर, तिकडे किती माल आहे, इकडे मालच काय नाही माल सर, आहे. सेटिंगच नाही. म्हणजे इकडे setting च नाही. माल नाहीये आणि तिकडे कमाल आहे. कमाल. बरोबर आहे ना. इथे मालाची संख्या आहे बघा. हे मिरच्या बघा कशा आहेत, सुरकटलेले आणि छोटे छोटे. आणि बरोबर हिटचा परिणाम त्याच्यावर जाणवत. झालेला आहे. आता याचं वजन पाहिलं आणि याचं वजन पाहिलं तर याच्या 3 मिरच्या आणि याची 1 मिरची, एवढा मोठा फरक आहे. म्हणजे 3 पटीने जर उत्पन्न इथंच वाढले ना का हो? कारण याच्यावरती सकिंग पेस्टचा अटॅक झाला. त्याला फवारण्या करण्यासाठी लागलेला खर्च जोरात आहे. तिकडे सगळं सफेद दिसतंय. कारण तिकडं अटॅकच कमी आहे, त्याच्यामुळे फवारण्या कमी लागली सर. आम्ही पेस्ट फायटरची, डिसीज फायटरची एखादी फवारणी घेतली, बर ते 2 वेळेस मारल्या. रेग्युलर चालू हा, आहे. fruit क्रॉप charge, आणि फ्रूट वगैरे. crop, आता इथे बघा energy हिरव्या. booster, हां हे फवारणी चालू आहेत सर. आता हे तिकडचं आपण काय आणलं, हिरव्या मिरच्या आणलं, तरी 100% वैदिकचा वापर नाही आहे. नाही. बरोबर. आता ह्या हिरव्या मिरच्या आता आपण इथल्या तोड बघा. बेसलमध्ये RMPH नाही. कुठल्या आहे ह्या, इकडच्या ह्या हिरवेपणामध्ये सुकले आहे पहा. ह्या मिरच्या पूर्ण काय झाल्या, सुकले, बरोबर आहे. आणि ह्या मिरच्या पहा, ह्या मिरच्या एकदम काय आहे, ताज्या तवाने आहे. राईट. आता ह्या मिरच्यांची क्वालिटी जर पाहिली, ही केमिकल, हे वैदिक, राईट. किती फरक आहे. मार्केटमध्ये याला किंमत का जास्त मिळते, तुमच्या इथं तरी पण माझ्या मते 10 रुपये जास्त 10 रुपये मिळतात. जास्त. इथे 20 रुपये जास्त मिळायला पाहिजे. हो. ह्या जर 40 रुपये असतील तर ह्या 80 रुपये जायला पाहिजे. एवढी याची किंमत आहे. मेडिसिन मिरची केली पूर्ण आपल्या वैदिकवर होते. बरोबर. त्यांना त्यावेळेस जवळपास 18 क्विंटल माल निघाला होता. बर बर. हां 29,000 रुपये त्यावेळेस त्यांना रेट भेटला. म्हणजे कशावरती यांनीच केली होती मिरची. मेडिसिन मिरची यांनीच केली होती. बर या बर जागेवर याच जागेवर होते. बर याच बर. जागेवर. आणि वैदिकवर केली. वैदिकवर पूर्ण होता प्लॉट. बर बर त्यांना त्यावेळेस 18 क्विंटल एकरी माल निघाला. बर आणि कंपनीचा भाव होता 29,000 रुपये. बर 29,500. त्याच्यानंतर मग कंपनीनं यावर्षी काय केला, रेट पूर्ण 20,000 वर आणला. बर बर. त्याच्यामुळे त्यांनी मग मेडिसिन मिरची सोडून दिली. लावलीच हे नाही. हिरवी मिरची लावली. आणि हे हिरवी मिरची लागली. म्हणजे तुम्हाला एवढा रेट भेटला आणि एवढं माल निघाला. लोकांचा किती माल निघाला मेडिसिनचा सरासरी. मेडिसिनचा 12, आणि यांचा 18 निघाला. यांचा 18 निघाला. 10 ते 12 मध्ये मेडिसिनचा निघाला. ते म्हणजे हा इथून रस्ता जाणार आहे का? हायवे चाललाय. हायवे चाललेलं. हायवे bypass आहे, चाललाय. इकडून 60 फूट, तिकडून 60 फूट. म्हणजे हा पूर्ण त्यांचा- शेतच जाते तो. शेतच हे चाललंय जमीन आता ते. कामात येणार नाही. कामात त्यामुळं येणार. आम्ही म्हणून ते वैदिकचा खर्च वापर- करत ते नाही. खर्च आता त्यांनी म्हणून मग त्यांनी शिलाजीत आणि SSM SSM टाकलं. अरे चा. बर बर. त्यांचा अजून एक प्लॉट आहे तिकडे दुसरीकडे. प्लॉट आणि आता ते काकडीचा आहे, खात्री ते नव्हती वैदिकवर. खात्री नव्हती की हे प्लॉट पण कधी काढून टाकावं लागेल. हा. अच्छा ते म्हणून जेव्हा खर्च त्यांनी त्यांनी चालू केला केला की त्यांनी म्हणजे असं इन्स्ट्रक्शन दिले ते, जेव्हा आम्ही रोडचं काम चालू करू, हा. तुमचं कोणत्या स्टेज मध्ये जरी असेल काढावं लागेल. तरी काढावं लागेल. अच्छा. त्याच्यामुळे ते खर्च त्यांनी तिकडं मग करून पाहिला फक्त. फक्त हा आवरून थोडा केला. आणि त्यातली त्यात ते क्षेत्र कमी क्षेत्रावर केलं. कमी अच्छा. आणि केमिकलवर इकडे येण्या करण्याचं कारण काय की ट्रायल करून बघायचं. ट्रायल करून बघायचं. जनरली किती तोडे होतात काकडी तुमच्याकडे. जनरली 10 ते 12. 12. जास्तीत जास्त चांगला आलं म्हणलं तर 15. याचे किती झाले. आतापर्यंत 25-30 तोडा झाला. झाले. हा. आणि हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. आता हे तरी काढून वर बांधलेलं नाही. संपलं आता. नाही वर बांधले. वर बांधलेलं नाही, कारण वर बांधलं तर हे 40 झाले असते सर. टेम्परेचर कारण टेम्परेचरच्या आता एप्रिल आणि मे मध्ये लाटा असतात. तुमच्याकडे आता येलो ऑर्डर सांगितलंय 19-20. 3 दिवस आहे सर. 19 आज त्याच्यामुळं 20 टेम्परेचर आणि पुन्हा जास्त उद्या असते म्हणून 21. आम्ही वर बांधलेलं नाही. पण बाकीचे 10 महिने, एप्रिल आणि मे वगळता बाकीचे 10 महिने याला वर बांधतो, तेव्हा याची 40 तोडा पण होतो. वैदिकवर केलं तर वैदिक SAT वैदिकवर झालं तर नाही तर मग 10-12 होतो. 15 पण. 15. अच्छा.
मग आता हे संपलं आता आपलं संपला प्लॉट म्हणजे ते याच्यावर आता पूर्ण माळवं करायचं ते स्टॉक आणून ठेवलाय ते खतं वगैरे आणले आणून कृषी ठेवलंय. अमृत ते स्टॉक केलेले आहे पूर्ण त्याचा आता बेसल पूर्णपणे भरून याच्यावरच खत होतं. याच्यावर याच्यावरच बेड हे मोडत नाहीत हे कंटिन्यू मध्ये हेच बेड. अच्छा याला काय काय ट्रीटमेंट केली होती? त्यांना पूर्ण बेसल डोस दिला होता. हां याला पण RNPH याला पण नाही गेलेलं. हे बघा ना तुम्ही. हा हो हे बेड बेड बघा ना बेड हे बघ हा बेड बघा बेड पूर्ण लाल मातीचा आहे सर अजून. म्हणजे हा जो इथं बुद्धा आपला SSM आहे बघा सर इथं. SSM पडेल SSM आहे बघा इथं हे SSM आहे बघा आहे म्हणजे त्यांनी SSM आणि फक्त कृषामृतवर जोर आहे. याला 12 बॅग कृषी अमृत हां आणि 2 बॅग SSM. SSM ते याला. SSM चा डोस आहे. तरी मातीमध्ये फरक पडला. तरी मातीमध्ये हे हे माती दुसरी वर्ष आहे याच्यामध्ये भयानक hard अगोदर sir. होते. ये माती ना हा. ये माती लाल माती भयानक कडक बरोबर ना पण ती सॉफ्ट झाली ना सगळी आता नरम झाली. पूर्ण नरम आपण नाही पाहिली का ती? एकदम नरम झाली ती. मिरच्या तोडायला कुठे चांगल्या हातामध्ये पटकन कुठे येता इकडे तिकडे तोडायला जरा कंटाळा येतो हातातून सटकतात ना बरोबर हं? तिकडे बारीक आहे आणि पोचट आहे जरा आणि इकडच्या मिरच्या कशा आहे दंडम आहे बरोबर. नमस्कार. नमस्कार सर. हे पहिली वेळ आहे की मी शेतामध्ये आणि फक्त शेतामध्ये शेत आहे फक्त मालक नाही आहे पालक आहे फक्त हां आम्ही पालकांची सगळी मुलाखत घेतली आहे. आता तुमच्याबरोबर आम्हाला चर्चा करायची आहे तर काय तुमचा परिचय द्या पहिला आणि काय वेळेपणा आहे हा सगळा? मी नागनाथ माधवराव मोंडगीर बाळापूर येथील रहिवासी आहे. बर माझा तालुका धर्माबाद बर जिल्हा नांदेड. हां तर एक 3 वर्षाखाली मी असंच यूट्यूबमध्ये बघत आमचे मित्र विठ्ठल पाटील पवार बर बर पाटोदेकर जाधव अच्छा मग एक दोघांची असंच व्हिडिओ बघत चर्चा करत पाटील काय हरकत नाही करू शकता बर पण थोडंसं धीर धरावं लागतंय बर ह्याच्यामध्ये धीर धरावं लागतंय. बरोबर आहे ना. तर पहिली खरेदी आमची लाख रुपयाची झाली. बर फर्स्टला तर म्हणजे मेडिसिन मिरची लावली होती आम्ही पॅप्रिका. अच्छा त्याला एक डोस आमचा म्हणजे chemical चा मेडिसिन गेला. यूज बनवण्यासाठी यूज केली जाणारी मिरची मेडिसिन त्याला बनवली मेडिसिन मिरची म्हणतात. मेडिसिन ओके हां तर त्याची लावण झाली होती त्याला केमिकलचा एक डोस दिला होता. बर बर दिल्याच्या नंतर पण करायचं आम्ही 1 लाख रुपयाचं मटेरियल सरांकडनं आणलं जवळ हां हां म्हणून तयारी चालू केली. लगेच डेअरिंग लगे डेअरिंग टाकायला चालू केलं. महिना झालं 1 महिना झालं अजून काही रिझल्ट Result भेट ना बरोबर घाबरलं नाही. बर बर 1 महिन्याच्या नंतर सादिक सरला शेतावर बोलावलं. हां हां पाटील लय पैसे टाकून दिल्या तुम्ही बर म्हणलं घाबरायचं नाही सर विश्वास आहे तेवढा. विश्वास आहे. यावर्षी नाही पुढल्या वर्षी काढायचं म्हणजे काढायचं सोडायचं नाही. बर बर एकदा जर हिंमत केली तर मागे हटायचं नाही. बर बर काय तर त्या वर्षी थोडं असं तसं निघालं सर. किती माल निघाला? त्या वर्षी आपल्याला 13 क्विंटल माल निघाला समजा एकरी. बर बरोबर हां काय एकरी 13 क्विंटल निघाला. म्हणजे 12-13 सरासरी निघतो सगळीकडे तुम्हाला तेवढाच निघाला. पण दुसऱ्या वर्षी अजून डेअरिंग केली सर वापस आपण. दुसऱ्या वर्षी डेअरिंग करून एकरी 20 क्विंटलचा ॲव्हरेज काढला. क्या बात आहे क्या बात आहे. त्याच्यामध्ये 50% माल आपला 29,500 मध्ये नंबर 1 मध्ये विकला. कोणाचाच नाही धर्माबाद तालुक्यामध्ये कोणाचाच माल विकला नाही. 29,500 मध्ये आपला माल विकला. पण 50% माल 27,000 मध्ये हां 2,000 रुपये फक्त 2,000 फक्त 2,000. बर बर तर अशी आपल्याला 3 एकर मध्ये 16 लाख रुपयाची मिरची झाली सर. अरे बाप त्याच्यावर आपण 7 लाख रुपयाचा खर्च पण केला. अच्छा काय पण परत यावर्षी 3रा वर्ष वैदिकचा खर्च किती असेल त्याच्यावर? मी काय केलं सर 2 वर्ष तर अर्धाच केलं. अच्छा अच्छा यंदा डेअरिंग केले. केली काय? यंदा पण अर्धा केलं. यंदा पण अर्धा केलं. क्षेत्रफळ अर्ध क्षेत्रफळ केलं. अर्ध अर्ध नाही केलं सर. क्षेत्रफळ अर्धा अर्ध केलं. याच्यात काय होणार आहे सर आता इथून रोड जाणार. हां हां हे पोल असं पुरले. सांगितलं मी बाबा. 120 फुटाचा पूर्ण रोड जाणार. पण तरी पण तुम्ही हटले नाही. हटले नाही सर. बर मला सुरुवातीला तर हे माझ्याकडे 2018 पासून ही जमीन आहे सर. बर मला 2-3 वर्ष तर हे जमीन पिकलीच नाही नुसती शिवाड. बर बर पण आता म्हणजे माझ्या क्वालिटीला असा माल भेटते सर मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा आपल्याला 10 रुपये उंचा माल भेटते. रेट भेटते. रेट भेटते रेट आणि भेटते. माल बी क्वालिटीचा. हा
हा प्लॉट तुम्ही सोबत लावलाय की वेगवेगळा लावला? सोबत लावलंय सोबत काय बात एकाच करता? तारखेला. एकदाच व्हरायटी एकच आहे. Variety. व्हरायटी एकच वरून जर बघितलं तर तुमचा तिकडचा प्लॉट एकदम पातळ आणि पिवळा दिसतो, हा इकडचा प्लॉट एकदम गर्द हिरवा दिसतो. हो सर बरोबर आहे. जवळून जर बघितलं तर इकडचा प्लॉट पूर्णपणे प्लेन आणि एवढा माल लागलेला आहे. हो. आणि तिकडे जाऊन बघितलं तर कुठे 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 मिरच्या आहेत. हा कुठं आहे कुठं तिकडच्या नाही मिरच्या सर. अशा सुकलेल्या आहेत, बरोबर त्यांना रंग पण व्यवस्थित नाही येत नाही. आणि ह्या मिरच्यांना एक सारखा रंग आहे. एक सरकार आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे एक भिंत रंगवली तर दुसरी भिंत रंगवलेली. असं आहे सर हा? असं आहे. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे गरीब शेतकऱ्याची लक्षण आहे आणि ही श्रीमंत शेतकऱ्याची लक्षण आहे. हो सर तर याला तरी पण तुम्ही बेसल डोस टाकलेला नाहीये त्या याच्यामुळे, रस्त्यामुळे. हो सर मग तरी पण तुम्हाला आम्ही काकडी पण बघितली. तुम्ही किती तोडे केले काकडीचे? काकडी त्याच्यामध्ये म्हणजे मी आज जवळपास 1 महिना झाला सर. रोज तोडतो रोज म्हणजे 30 तोडे. 30 तोडे. हे इथं अर्धा एकर काकडी आहे सर. बर बर. हे अर्ध्या एकर मध्ये 2.5 महिने झालं तोडतो मी. जवळपास 3.5 लाख रुपयाची काकडी तोडली त्याच्यात. ह्याच्यामध्ये याचे किती ह्याच्यामध्ये. तोडा झाले एक पाटी? रोजचा एक तोडा जवळपास 60 ते 70 तोडे. मी तुम्हाला ह्याचे? 40 ह्याचे. सांगितलं सर. की इकडे माणूस दिसत नाही, तुम्हाला मी म्हणलं बेडवर उभे राहा. हो बरोबर आहे. आणि तिकडे माणूस सहज दिसतो. दिसतो दिसतो सर. म्हणजे हाईटला कमी आहे, फुटवे कमी आहे, पानं कोकडलेले, मिरच्यांची संख्या कमी आहे. बरोबर आम्ही मागाशी अजून एक प्रयोग केला, तुमचे दाणे काढले तर ह्याच्यामध्ये दाणे प्रचंड जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये दाणे एकदम कमी हलके पाचट आहे, एकदम पोचट आहे एकदम. तर म्हणजे एवढा मोठा फरक आम्ही बघितला. तुम्हाला काय दिसला? मला तर सर जादू आहे ना, जादू. म्हणजे मला काही लोक तर वेड्यात गिनती काढले सर, पण मी घाबरलं नाही. हे पाहिल्यावर त्यांना वेळ लागेल. मी घाबरला नाही, नाही. हे पाहिल्यावर हिंमत तुम्हाला हारायची वेळ नाही लागेल. आणि सोडायचं नाही. बघा तुम्ही जमिनीवरून पाहू शकता 42 डिग्री तापमानामध्ये सेटिंग होणं शक्य नाही सर. ते असं आता हे फुल सेटिंग होते बघा. तुमच्या मागे बघा ना. हे साईज पण काढणार सर मी. हा. साईज काढणार, क्वालिटी काढणार. हे काय 42-43 हा डिग्री हे क्वालिटी तापमान. काढणार, ह्याची हा. क्वालिटी काढणार. अजून अजून ह्याला साईज आणणार. काय साईज, फ्लावर सगळं आहे. सगळंच आहे ना सर. सगळे आपल्या हत्यार आहे. भंडार कमीच ठेवलं नाही. मला म्हणजे अजून वेळ आहे. हा. मटेरियल हातावर आणून ठेवले. म्हणजे कधी विचार बदलतील, कधी काम हातावर घेईल काय नाही याचं बरोबर म्हणजे आहे. नक्की नाही. त्याच्यासाठी जे आहे ना हाताखाली ठेवलंय सगळं. मटेरियल हाताखाली ओके. आणून. तुम्ही जर आता एक विश्वास आलाय की जर तुम्ही जर बेसल डोस पासून RNPH जर बेसल डोस मध्ये टाकला तर काय चमत्कार होऊ शकतो? जादू होईल सर, जादू. यावर्षी केलं मी ते. 30 गुंठ्यावर गहू पिकवलं सर. बर 30 माझं गुंठ्यामध्ये टोटली SSM वापरून पूर्ण आपण गहू काढलंय. बर. ते मी 7,000 रुपये क्विंटल गहू विकले सर. 7,000 रुपये क्विंटल. 70 रुपये किलो. 70 रुपये त्याची किलो. रेट आता मार्केटिंगला 3,500 रुपये ते 3,000 अजून रुपये. लोकांना कमी पडलं ते गहू. मला पाहिजे, तुला पाहिजे, का एवढी डिमांड नाही ना सर. संपून गेलं. का पण असं त्याचं- एवढी डिमांड? त्याची जादू quality- आहे सर, जादू. त्याची जर चपाती तुम्ही खाल्ली चपाती ना- खाल्ली घरी हो ना. कशी लागते? लय मऊ लय छान आहे. असं खाल्लंच नाही चपाती कधी. तुम्हीच खाल्ले नाही? नाही, नाही. अरे बापरे. आता माझ्याकडे मिरची आहे सर थोडी बहुत, ह्याच्यात लाल तोडलेली. हा हा 300 रुपये किलोनं मागतात त्याला. 300 रुपये. ही मार्केट आता 200 रुपये किलो आहे बाकी मिरच्याला. 150 ते 200 रुपये आहे. आपण 300 रुपये ना डिमांड आहे. मला पाहिजे. अहो ही मिरची आहे, ही मार्केट मधली मिरची आहे आणि ही तुमची ही मिरची आहे. सांगा किती जमीन आसमानाचा फरक आहे ना आहे. सर. हा? हिची तुम्ही गाठ मारा, अगदी 4ची गाठ मारा, काय फरक नाही. हिला तुम्ही वाकवा लगेच काय होणार आहे? तुटणार. म्हणजे हे एवढं मोठं ताकद आहे. त्याच्यामध्ये बी किती आहे बघा. भरपूर बियाणं. हा डायरेक्ट पाईपच भरलेला आहे. मग का नाही मागणार 300 रुपये किलोने? म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली, हे सोनं आहे. सोनच आहे सर, सोनं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर केमिकलवरची केली नसती तर तुमची ही खात्री सुद्धा पटली नसती. हो ना सर. हा आता खात्री त्याच्यासाठी पटली आहे. पटली ना सर. खात्री आणि तर जे लोक वेळे म्हणताय ते आता वेळेत निघताय. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी बिझनेस म्हणून शेती करतो. पारंपरिक नाही. मी शेती बिझनेस म्हणून 5 रुपये टाकायचे आणि 50 रुपये काढायचे. काढायचे. नाही तर मग काहीच टाकायचे नाही, 2 रुपये घ्यायचे. माझ्याकडे थोडं बहुत जांब आहे सर. हा मी 40 रुपये किलोनं जांब विकतो जाग्यावर. बर माझ्याकडे थोडं बहुत जांभूळ आहे. आता चालू होईल बर जांभूळ. बर 400 रुपये किलोनं जांभूळ विकतो. जेवढा निघाल तेवढा. बरं, 50 किलो, फार आहे ते. 100 किलो, क्विंटल काही निघाल. हा. माझ्याकडे आहेत 5-6 झाडं, 4-5 झाडं. बर 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 कुठली बी चीज म्हणजे एकदम नावच क्वालिटी. निघालं पाहिजे. तुम्हाला रस्त्याने जेव्हा फोन आला पहिल्यांदा ते राम सर आलेले, त्यावेळेस तुम्ही त्या गाडीवर होते? हो ना सर. बर गाडीवर म्हणजे आता मी काय सांगा सर, शक्यच नाही एवढ्या वेळात. मी सेकंड टाइम, आता बघा सेकंड टाइम फोन केल्यापर्यंत निघालो मी. जास्तीत जास्त 20 मिनिटात आला सर. कुठून?
इथून 30-35 किलोमीटर असेल. 20 मिनिटात 20 मिनिटात. कार नाही येते एवढे लोक. एवढं कधी जोरात चालणार शक्य आम्ही नाही. चाललं ना, slow तुम्ही घाबरले नाही का पाठीमागे? ते एवढे फास्ट गाडी चालवत नाही ना, यासाठी वैदिकची ताकद होती स्वतःची. काय गाव. एवढी फास्ट. कसं आहे सर, म्हणजे विश्वास खूप मोठी गोष्ट आहे आणि विश्वासाचे गुरु जर आमच्यापाशी आल्याच्या नंतर मग आता काय बघायचं सर. हे व्हिडिओ पाहता का घरी? पाहतो ना हा टीव्हीवर कधी वेळ भेटेल हा. टीव्हीवर मग व्हिडिओ लावून जेवण करतात. सगळे घरातले व्हिडिओ पाहतात. कुठले कुठले व्हिडिओ काय तुम्हाला आवडतं भाजीपाल्याचे- का? हो आवडते ना. हा सर्वप्रथम आम्हाला सगळ्याचा विरोध बघायला भेटलाय. कारण बरं, पहिल्या सुरुवातीला. इतका खर्च करता म्हणजे याच्यात तुम्हाला काय तुम्ही भेटतं? विरोध केला नाही का सुरुवातीला यांना? काय एवढा खर्च त्यांचं तर करता? सहकार्य सर. आईचा विरोध राहते हा हा. ते म्हणजे त्यांना भीती वाटते ना, भीती वाटते. नको मुलगा फसायला. एवढा खूप खर्च फोटो फुटून घेऊन म्हणजे सर आपण झिरोचे माणसं, एकदम झिरोचे. माझ्याकडे 5-6 एकर जमीन, आई वडील मजुरी करून पोचलेले आहेत आपल्याला. आपण आज इथपर्यंत आलो म्हणजे खूप झालं. खूप शाळा म्हणजे त्यांनी बघितलेले आहे की बाबा अजून त्याच रस्त्याला नको, नको त्याच बरोबर. रस्त्याला नको, पण आपण डेअरिंग करायला. आता याचा किती माल निघाला असेल याचा? ह्याचं जवळपास सर 3 टनच्या वर निघालं. इकडचा हो. आणि तिकडचा? तिकडचा 2 टन निघाला. ते क्षेत्र किती आहे? सेम आहे सर क्षेत्र. सेम क्षेत्र आहे. याचा 3 टन, त्याचा 2 टन. आता याच्या पण पुढे आता याचा किती याच्या निघेल? पुढे 2 टन निघाल. ह्याच्या आणि ते संपला. पुढे आता अजून जास्त निघतो. 2 पहिल्यापेक्षा जास्त पाटील मला. मला तर आधी पहिल्यापेक्षा जास्त. शिलाजीत दिल्यामुळे ना, शिलाजीत ट्रीटमेंट केला. शिलाजीत टॉपची treatment दिली. ट्रीटमेंट दिलेली आहे. म्हणजे बेसल डोस टाकल्यानंतर किती दिवसांनी शिलाजीत गेला? थोडासा वेळ लागला सर मला. 2 महिन्यानं दिली. अच्छा. नंतर दिलं. 2 महिने. मग तुम्ही म्हणजे शिलाजीत दिलं त्यावेळेस थोडासा थंड झाला प्लॉट, स्लो झाला होता. स्लो झाला होता. बर स्लो झाला होता. हा शिलाजीत दिल्यानंतर हळूहळू मग वरून स्प्रे गेले आपले. बर. क्रॉप, गेलं. फ्लावर वगैरे Crop, सगळं. तर flower, म्हणले आता fruits. संपत आलाय, काय हा. करू आता, एकदाच माल तोडून घेतो. अच्छा. एक सोडा म्हणलं आता किती माल शिलाजीत निघेल? एक treatment अंदाज द्या. आता हे माल आता सर अजून 4 टन माल निघते मला विश्वास आहे. बापरे, तिकडे किती निघेल? तिकडं तर आता कमी झालं. थकला तो आता. एखादा टन निघाल समजा. म्हणजे 2 आणि 3 टन आणि इकडचं 4 आणि 3 सात. 7 टन. अडीच पट माल पण अजून शेंडा चालू आहे. अजून फुल शेंडा येणं चालू चालू धरलं आहे. आपण. आणि एवढ्या हिट मध्ये माणसं इथं काळे पडतात. हो ना सर. 43 तापमान आहे. म्हणजे तुम्हाला ह्या झाडाकडे जर बघितलं तर मग ते सगळं माणसंच उभे तो आहेत. 5.5 फुटाचा माणूस असेल. 6 फूट उंची आहे त्या झाडाची. बघा ना तुम्ही. हा. नाही 6.5 फूट येते. हे 6 फूट माणूस आहे. हा. हा, आपलं सगळ्यात उंच आहे. म्हणजे ते 6.5 फूट उंची झाड आहे समोरचं. बरोबर आहे ना? आणि माल एवढा आहे, आता लागलेला एवढा आहे ना, अजून लागणार आहे. अजून सेटिंग चालूच आहे ना सर. बरोबर आहे. हे बारीक माल म्हणजे तुम्ही एवढा जर आहे, परत लक्षातच तुम्ही जर बसणार. परत शिलाजीत करताय त्याच्यानंतर परत, बर तर हा जो नवीन माल आहे तो पण भरमसाठ मोठा होणार. बर. शिलाजीत केली, परत एकदा मन खचला. अरे एवढा खर्च केलो मी, जवळपास एक म्हणलंय अरे एवढा खर्च केला, येडा झालाच काय. दुसरा म्हणते घाबरायचं नाही, काढून देईल. SCT वैदिक आहे, सिटी वैदिक आहे, घाबरायचंच नाही. तर हे 15 दिवसात जादू चालू तयार झाली. आता कसं वाटतंय? एकदम शांत. एकदम. ते दुसरं मन काय म्हणते? काहीच नाही, शांत झालं. शांत बसलं. शांत बसले. ते शांत शांत बसले. बसले. आता काय आणि म्हणा. हे दोन्ही मन जिवंत असलेच पाहिजे. हो ना ह्या मनाला प्रश्न विचारलाच पाहिजे पाहिजे. आणि ह्या मनाने कधी खचलं नाही पाहिजे. बरोबर. काय बरोबर आहे की नाही? काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना? खूप 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 धन्यवाद SCT वैदिकचे. आणि सगळ्या शेतकऱ्याला मी आवर्जून सांगेल की बिलकुल तुम्ही SCT वैदिक 100% वापरा. 100% वापरल्याच्या नंतर तर जादू होईल, जादू. फक्त विश्वास ठेवा, थोडंसं धीर धरा. पहिला वर्ष, दुसरा वर्ष 100% वापरलं, दुसऱ्या वर्षाला काही टेन्शन नाही. टेन्शनच नाही. हे जे तुमचं जी काकडी आहे ही किती गुंठे असेल? हे 20 गुंठे आहे. 20 गुंठे. 20 गुंठ्यामध्ये किती दिवसात? 2.5 महिन्यामध्ये 3.5 लाख. 3.5 लाख. आज बी काकडी आपली 30 रुपये काट्यानं विकते. अच्छा. आणि खाल्ली मगाशी आम्ही रस्ते, खूप जबरदस्त टेस्टी आहे. मग 20 गुंठ्याला तुम्ही आता 7 टन मिरची निघा. हो सर. किती? 7 टन आत्तापर्यंत. नंतरचा विषय सोडून द्या. पुढची 4. आणि एवढ्या हिटमध्ये आणि सरासरी बाजार काय? यावर्षी बाजार कमी आहे सर. तरी कमी पण? म्हणजे बी आपल्याला 40 रुपयाचा भाव भेटतो. बरं. म्हणजे 3 लाख झाले. हो सर. 3 लाख होतील समजा. बरोबर आहे. हा. आणि तिकडचा जर हिशोब काढला तर खर्च किती त्याचा? आता खर्च त्याचे फवारणी किती, याचे किती? फवारण्या सेमच चालले सर, ह्याला आणि त्याला. बरं. खर्च त्याला ह्याला सेमच बसते, पण उत्पन्न कमी आले त्याचं. त्याचं उत्पन्न 3 टन, याचं 7 टन. हा. त्याचा रेट
त्याचा रेट ह्याच्यापेक्षा 5 रुपये कमी आहे. बरं मला एक सांगा, तुम्ही तिकडे फवारणी करता त्या कीटकनाशक बुरशीनाशकाच्या करता, म्हणजे इकडे ज्या फवारणी करता त्या पोषणाच्या करता, पोषणाचे करतात. इथे खायला घालता आणि तिकडे तुम्ही त्याला औषध पाजता, कुठलंच बुरशीनाशक नाही आता, काहीच नाही, कुठलंच बुरशीनाशक दिलं नाही, रसायन काही नाही, खालून नाही वरून नाही, काहीच कुठंच नाही, नाही, भीती वाटत नाही, काहीच वाटत नाही ना. विश्वास दुसरं मन काही म्हणत नाही. काहीच म्हणत नाही. तिकडे पॅरासिटामॉल चालू आहे आता. फक्त इलाज करणे. अच्छा, त्या इलाजामध्ये आम्ही बी थकले आणि ती नाही थकली. म्हणजे शेतकऱ्यांनी याला तरी प्रयोग करून पाहिला पाहायला पाहिजे. ज्या वेळेस आपण इथे आलो, आम्ही ड्रोन मधून ज्यावेळेस तुमचा प्लॉट पाहिला सगळा, तर मी यांना विचारलं की हे दोन वेगळे शेतकरी आहे का? म्हटलं हे दोन प्लॉट वेगळे आहेत. ते म्हणे ते दोन्ही त्यांचेच आहे. आम्ही निम्मे रस्ते निघून पण चाललो होतो. बरोबर. ते म्हणे शेत नाही आहे इथे. अच्छा. म्हटलं शेत नाही आहे, शेत तर आहे ना. बरोबर आहे की शेतच नाही? आवश्यक आहे. हा, आपल्याला कोणाला भेटायचं? शेताला. भेटायचं. शेताला भेटलं म्हणजे अर्धा शेतला भेटलं झालंय. हो ना सर, आणि असं आहे की त्या पिकाने मालकाला बोलून घेतलं इथे. बोलून घेतलं. पहिल्यांदा असं झालं की राम सर शेतामध्ये आणि शेतकरी मागून आले. म्हणजे शेतकरी दरवेळेस स्वागत करतो, यावेळेस राम सरांनी स्वागत केलं आहे शेतकऱ्याचं. आणि हा माल बघितल्यावर आपली इज्जत वाढते. आजही सर म्हणजे मोठेपणा सांगायचं नाही, माझ्या मालाला लोकांपेक्षा 5 ते 10 रुपये मार्केटमध्ये उंच्या मिळणारच नाही. तरी पण अजून SCT वैदिकचं नाव नाही त्याला लावलेलं आपण. लावलेलं नाही ना, त्याचं आता नाव जर लावतो ना लावलं सर. आता मी लावतो, गव्हाला नाव लावलंय. बरं, गव्हाला खर्च किती केला होता? गव्हाला 2 वेळेस दिले सर मी, म्हणजे एक SSM. बॅगच दिली. SSM एस एक 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 ह्युमस गोल्ड वापरता का? पहिल्या वेळेस वापरलंय. वापरता, रेग्युलर वापरा. पूर्ण मटेरियल आहे ना सर. वा 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 वा. मला एकच सांगा फक्त, तुम्ही गव्हाला वापरलं, खर्च किती केला आणि उत्पन्न किती निघालं? म्हणजे सगळा खर्च माझा 15,000 रुपये झाला सर. गव्हाला किती गुंठ्याला? 30 गुंठ्याला. 30 गुंठ्याला. आणि तर त्याचं उत्पन्न किती निघेल? इथं आपल्याला जवळपास 8 क्विंटल उत्पन्न निघाले. बरोबर, 8 क्विंटल निघालं. 8 क्विंटल निघाले. आणि त्याचा रेट 7,000 रुपये. 7,000 रुपये. त्याच्यामध्ये आपण घरी खायला ठेवून बाकी एक 5 क्विंटल विकले समजा. 3 क्विंटल घरी खायला ठेवून 5 क्विंटल विकले. 40, 18, 45. बर, 7 35, हां. 15,000 खर्च गेला तरी 20,000 रुपये त्यात बेनिफिट उरला आपला. आणि आणि त्याच्यानंतर घरचा घरी भाव. खाण्यासाठी आणि वरून शेत चांगलं. शेत चांगलं, एकदम मुसमुसीत. हे वापरल्यावर शेत कसं होतं? सर आता ह्या वेळेस मी 8 दिवसाखाली फ्लो मारलो. हां. माझा ढेकूळ निघून ऑटोमॅटिक फुटतंय. ढेकूळ निघून ऑटोमॅटिक फुटतंय, दुसऱ्याच्या वरात फ्लो लागत नाही. माझा ढेकूळ निघून ऑटोमॅटिक फुटतंय. बरोबर आहे की नाही? म्हणजे फायदा आहे की नाही फार मोठा? फायदा आहे ना. असं तुम्ही म्हणजे तुमच्या परिसरामध्ये धर्माबाद तर मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. आहे ना. आणि अशा मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यामध्ये आणि आज ह्या 42-43 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये आज जवळजवळ तारीख आहे 20, मला वाटतं 20 हो, एप्रिल आहे. 20 एप्रिल. बरोबर, 2025. आणि संध्याकाळची वेळ आहे आणि आपण बघतोय एवढा माल लागलेला आहे आणि एवढं फ्लावरिंग आहे. तर हे सगळं चित्र पाहून कोणी विश्वास ठेवत? आम्हाला मला माहित नाही. तो धर्माबादमध्ये कोणी विश्वास ठेवत? ठेवणार नाही सर. जे इथं कसं आहे सर, सुरुवातीला तर थोडंसं झिजावं लागतं, विश्वास ठेवावा लागतो. बरोबर. आज माझ्याकडे सर 8 दिवसाला असे 2-4 4 व्हीलर येतात. निजामाबाद म्हणजे इथं बॉर्डर आहे. हां हां. इकडचे लोक खास करून धर्माबादला जाते वेळेस येते तेलंगणाला. मध्ये गाड्या लावतात सर, हां. बघतात आपल्याकडे, बरं. विचारपूस करतात. काय करतात? सांगतो मी त्याला, आपल्याला सत्यता सांगायला काय, त्यांना काहीच लपवायचं नाही. बाबा मी असं SIT वापरतो, बरोबर. वैदिक वापरतो, तुम्ही बरोबर. पण वापरा. तुम्हाला काय सहकार्य लागलं सांगतो. आमचे करकिलेला सर आहेत, त्यांच्याकडे मटेरियल भेटते. सचिन सर आहेत, नांदेडला मटेरियल भेटते. आपण सहकार्य करू तुम्हाला. विचार बरोबर. करतात, कोणी येत नाहीत. आले ठीक आहे, न आलं तुमचं भलं, आलं तुमचं आया भलं. तो वेलकम, नहीं तो वेलकम. नाही. आया तो तेरा भला, नाही आया तो तेरा भला, नहीं आया तो सबका भला. सबका भला. तुमचं नाव नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. नागनाथ माधवराव मोंडगीर, 94 21 75 70 14 79 72 36 81 81. कोणाची मदत होते, मार्गदर्शन कोणाचं होतं? मला सचिन सर आणि सादिक सर दोघांची पण मदत होते सर. बरोबर. उलटून पालटून मी कधी तिकडे जातो, कधी इकडे जातो. तुमचं नाव नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव सचिन वैजनाथराव सूर्यवंशी. आपलं शॉप नांदेड येथे आहे, श्री साई ॲग्रो एजन्सी. म्हणजे नांदेड इथून किती आहे? 100 100 किलोमीटर. तुम्ही तिथनं मटेरियल आणता? हो.
हे म्हणे काय म्हणे रेल्वेने येतं आणि रिक्षातून ऑटो करून माल येतं म्हणे. हो ना सर. त्या काही इकडे नसलं सादिक सरांकडे एवढा त्रास इकडे घेता? जावं लागतं. आता म्हणजे काही घडवायचं असेल तर त्रास घ्यावाच लागणार सर. ज्या दिवशी रेल्वे लेट झाली मला आधी फोन सरांना करून फोन करून सांगतो सांगतो, सर तुम्हाला रेल्वे स्टेशन पर्यंत मला एवढा माल आणून द्यावा लागणार आहे. पण माझी रेल्वे इथून 10 मिनिटं थांबणार आहे. तुम्ही रेल्वे स्टेशनला आधी येऊन थांबा, मी येण्याच्या मी पूर्ण माल घेऊन येणार रेल्वे सरांनी पण स्टेशनला. सहकार्य केलं बरं मला आणून दिलं सर. खूप छान. धन्यवाद सर. हे झाडाची हाईट मग आपण बोललो ना किती सुंदर आहे बघा. आणि वाढ पण आहे, फ्लावरिंग पण आहे आणि याला माल पण भरपूर लागला. तर असं वाटत नाही हा उन्हाळ्याचे दिवस आहे आणि 42-43 डिग्री टेम्परेचर. वाटत नाही तर पाला सोनं जळून जातो एवढा माल आला. एवढा जर माल आला तर पाला लगेच गळून जातो असं आहे. केमिकलमध्ये पैसा मिळतो पण नाव नाही मिळत. नाही मिळत ना सर. याच्यामध्ये पैसा पण मिळतो आणि इज्जत पण मिळते. आता सगळ्यात महत्त्वाचं हे सांगू का सर, मी तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहिलो. तुमचं म्हणणं एकच असतं की शेतकरी प्रामाणिक राहायला पाहिजे. बस इमानदारीनं पिकवा आणि इमानदारीनं विका. विष नका खाऊ घडू बस. बस ही खूप आवडते सर मला. तुम्ही तुमच्या मातीशी इमानदार राहिले ना ती माती तुमचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. सोडणार नाही. आणि तुम्ही तिच्याशी जर बेईमान झाले ना तर मी तुमचं ते आयुष्य हिरावून घेतल्याशिवाय राहणार. राहणार नाही. त्याच्यासाठी सर इमानदारीला खूप खूप किंमत आहे. किंमत आहे. खरं आहे, खरं आहे. इमानदारीनं जगलं पाहिजे, इमानदारीनं शेती केली तुम्ही पाहिजे. आज 3-4 वर्षापासून वापरताय. हो ना. आपल्या उत्पादनांची गुणवत्ता वाढत चालली. वाढत चाललेली आहे. आम्ही स्लरी बनवायचे सर अगोदर. बर, माझ्याकडे बर. खंडे आहेत तिथं, हा, हा, मडके हा. पुरलेले आहेत जमिनीमध्ये. बर 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 सगळं अगोदर आम्ही सर्व करायचे. स्लरी बनवून त्याचा वस्त्र गाळ करून द्यायचा. आम्ही जेवढं सोपं करतो तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय. हो ना सर. ओके. हा माल बघा आणि हा माल बघा. हा आत्ताच सुकलेला दिसतोय. हो ना सर. आत्ताच सुकलेला वाटतोय हा. एक आणि लहान मोठा आहे. लहान हा मोठा आहे. एक सारखा आहे. कोणी म्हणेल का एका शेतातला माल आहे? चमक पण त्याची एकाच शेतातला माल कोणी बोलेल का? म्हणणार नाही ना. असं असा बुचकल उकणी इथे बघा, इथे ठेवा बघा. हे बघा लगेच निवडून पडतो की नाही? हो. हे बघा म्हणजे वैदिकची मिरची वैदिकचा माल ओळखणं एवढं अवघड नाही. शेतामध्ये जाता की नाही? आता मिरची पाहिली का? वैदिकची चांगली आहे, आवडते. आता सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. काय म्हणजे भरपूर कंपन्या येतात, वेगवेगळे प्रयोग करतात. बाई करते म्हणून वाटत होतं की बापू नको बघलं ते आणून टाकते. ते फोनवर जे पडते त्याच्यावरच लक्ष राहते त्याचं. बाकी कशात राहिलं जेवणात सुद्धा लक्ष राहते. मला म्हणत होता लय चांगला आहे सर सांगतात ऐकल ते किती म्हणून आणून घालू. म्हणलं तर ते ऐकणं आणते टाकते. बर बरं बर. वाटायचं. आता बरं वाटतंय बरं वाटतं. म्हणजे जे आता काहीतरी खरंच सापडले काही. हा तुम्ही काय व्हिडिओ वगैरे बघता का टीव्हीवर सगळे? बघता की तुम्हाला रोज बघताय. म्हणजे तुम्हाला खरंच नमस्कार. कारण माती आणि आई हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे आणि दोघी जर तृप्त राहिल्या तर घरामध्ये सुख आणि आनंद राहतो. दोघींचे आशीर्वाद पाहिजे. आता तुमचं असं मार्गदर्शन राहिलं की नाही मग वाट सापडत जाते. मार्गदर्शन लय गरजेचं आहे ना सर. खरंय खरंय खरंय. आणि मार्गदर्शन आणि जे करतो आपण त्याला यश महत्वाचं आहे. हा, मग जर केलं आणि यश जर नाही मिळालं तर माणूस निगेटिव्ह. लय हट्टी आहे. जरी किती नुकसान झालं तर परत तिथंच जाते की जिद्द ओके सोडायची म्हणते त्याला सोडायचं नाही. जिद्द सोडायची नाही. हा. म्हणजे सापडलं काहीतरी आता शेवटी त्यांच्या हट्टपणाला काहीतरी साथ भेटली. चांगलं बरं वाटतं ना आता समाधान. आता चिंता नाही करायची. आता इथून पर्यंत प्रगतीच होईल. हा चला सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद असू द्या सगळ्यांना. तुमचं मार्गदर्शन असावं.